नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया टीव्ही. वयात महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आता समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे आणि यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती समजू शकलेली नाहीये. 2 दिवसापूर्वी पार्थ पवार यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता तटकरेही फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली आहे. नवनाथ बन यांनी म्हटलंय की तरुणांना मतिमंद झुरळ म्हणायचे धंदे बंद केले पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला याच तरुणाईनं झुरळासारखं विधानसभेला आणि महापालिकेला चिरडलंय. येणाऱ्या काळात तरुणाईचा अपमान कराल तर ही तरुणाई झुरळासारखं वागणं करून टाकेल. झुरळाप्रमाणे तुम्हाला हिट मारून नायनाट केल्याशिवाय ही तरुणाई थांबणार नाही अशी जोरदार टीका बन यांनी केली आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी माहिती समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला दिल्लीच्या विशेष न्यायालयानं 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे आणि गेल्या 2 दिवसांच्या कसून चौकशीमध्ये CBIच्या हाती मोटेगावकर विरोधामध्ये अत्यंत भक्कम पुरावे लागले असून त्यानं चक्क स्वतःच्या मुलासाठीच नीटचा पेपर फोडल्याचा दाट संशय CBIला आहे. वसई विरार क्षेत्रातील अर्नाळा परिसरात महसूल विभागानं अचानक केलेल्या एका मोठ्या तोडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विरारचे आमदार राजन नाईक यांच्या घरावर आदिवासींनी मोठ्या संख्येनं धडक मोर्चा काढला होता. लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना 9 दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ही कोठडी देण्यात आली आहे. दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाकडून ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि लातूरच्या प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर हे संचालक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मोटेगावकरांच्या क्लासेसचे विद्यार्थी यांना दिलेल्या गेस्ट पेपरमधील तब्बल 42 प्रश्न मुख्य नीट परीक्षेमध्ये जसेच्या तसे आल्याचं तपासामध्ये समोर आलंय. कांदा दरांवरून शेतकऱ्यांचा रोष कायम असून सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांद्याला 12 रुपये 35 पैसे दर देण्याचा प्रयत्न केला. तो पूर्ण समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना बंधनकारक करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. राज्य सरकारनं घातलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचं स्पष्ट करत न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायाधीश राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अकोला जिल्ह्यातील 10 अंगणवाडी सेविकांनी याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेतील सदस्य संख्या वाढणार असल्यानं या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मुंबईतील बिकसी इथे आयोजित महालक्ष्मी सरस 2026 हे प्रदर्शन महिला सक्षमीकरणाचे नवे विक्रम प्रस्थापित करत दिमाखात संपन्न झालं. यंदाचं महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शन 14 ऐवजी 17 दिवसांचं झालंय. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या महोत्सवात 50 कोटीहून अधिकची विक्रमी उलाढाल नोंदवली गेली आहे. मुंबईत पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकांची होणारी लूट हा एक गंभीर प्रश्न बनलाय. आवाज इंडिया टीव्हीनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. कंत्राटदार वाहन चालकांकडून निश्चित दरांपैकी जादा पैसे उकळत आहेत. वाहन चालकांना अनेकदा या रकमेची पावतीही दिली जात नाही आणि त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल थेट कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याचा गंभीर आरोप होतोय.
मुंबईतील देवनार आणि गोवंडी परिसरातील घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यामध्ये पाण्यावर हिरवा थर आणि तुकड्यांसारखे पदार्थ तरंगतानाचा प्रकार समोर आला. स्थानिक रहिवाशांनी आणि समाजसेवकांनी केलेल्या तक्रारीनुसार रासायनिक प्रदूषणाचा संशय व्यक्त केला जातोय. परिसरामध्ये रोगराई पसरण्याची आणि आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं तपासणी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी युथ काँग्रेसतर्फे आज मेट्रो स्टेशनमध्ये पॅम्पलेट वाटत जनजागृती करण्यात आली. सामान्य जनतेला आणि विद्यार्थ्यांना या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी या पॅम्पलेटचं वाटप करण्यात आलं. मंत्र्यांना लीक विभाग असं संबोधून 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत जनजागृती केली आहे. दरम्यान पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी ठाम मागणी युथ काँग्रेसद्वारे करण्यात आली आहे. मेटामध्ये 8,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे आणि यामुळे अनेक कर्मचारी मानसिक तणावात असून ऑफिसमध्ये मोफत मिळणारे स्नॅक्स, ड्रिंक्स आणि चार्जेस आपल्या बॅगेत भरून घरी नेतात. नोकरी गमावण्याच्या भीतीनं कार्यालयामध्ये वातावरण अत्यंत गंभीर झालंय. पुढील दिवस कसे काढायचे या धास्तीनं अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ घरी घेऊन जातात. इतकी वाईट वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे. मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा पहिला फोटो समोर आला. या ट्रेन सेटला 8 डब्बे असणार आहेत. तसेच भगव्या रंगाच्या थीमचा वापर पहिल्या डब्याला केला असून एरोडायनामिक लुक देण्यात आलेला आहे. बुलेट ट्रेनचे हे डिझाईन जपानच्या प्रसिद्ध शिंकानसेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. BCCIला माहितीच्या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या संघटनेकडे कोणालाही माहितीच्या अधिकारात माहिती मागवता येणार नाही. BCCI ही तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्यानुसार नोंदणीकृत स्वतंत्र संस्था असल्यानं ती संघटना RTIच्या कक्षेबाहेर राहील असा निर्णय केंद्रीय माहिती आयोगानं दिला. गिरगाव येथील कृषी एस्केप नावाच्या बांधकाम सुरू असलेल्या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीत एका मजुराचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार गिरगाव येथील कृषी एस्केप नावाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. मृताच्या नातेवाईक दिलीप झा यांनी बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप केला. पालघरजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. अधिक लोक गंभीर जखमी झालेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेले कंटेनर आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना तातडीनं कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्याहून निघालेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला. सोलापूर जिल्ह्यातील कोंडी परिसरात कार आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातात 1.5 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्यासह 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जगावर कोविडनंतर इबोलाचं मोठं आरोग्य संकट येणार अशी परिस्थिती आली आणि या रोगाचा उद्रेक जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्षात आला असून त्याला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलाय. WHOच्या निर्णयामागे हा संदेश आहे की हा उद्रेक जागतिक आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर असून यावर त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात उष्णतेचा कहर सुरूच आहे. मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यांना हीट वेव्हचे चटके बसत असून काही भागात वादळी पावसाचं संकट घोंगावत आहे आणि विशेषतः दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान 30 ते 44 अंशांच्या दरम्यान राहील. कोकणात गेल्या काही काळापासून उष्ण आणि दमट हवामानानं हैराण केलंय. आज मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये हवामान कोरडे राहील, तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात वादळी पावसाचा इशारा दिला. या भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. राज्यभरातील महत्त्वाच्या घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया TV.